ज्या संघाचा प्रवास झाला, एकही सामना न गमावलेला संघ या धारावेगाव प्रीमियर लीग मधला कोणता असेल तो द्वित 11 हा संघ असेल. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना आपल्या समोर असेल. एका बाजूला माही मिस्टी 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किंग्स ऑफ किंग्स प्रवीण पाटील यांचा संघ. अति महत्वाचा सामना असेल किंग्स ऑफ किंग प्रवीण पाटील या संघासाठी, कारण जर हा सामना जिंकला तर मात्र क्वालिफाय होण्याची नामी संधी त्यांना प्राप्त होईल. नक्कीच माझ्या समवेत आजच्या दिवसासाठी जरूर जॉईन झालेत आयुष पाटील, त्यांच्या समवेत आम्ही एकत्रितरित्या जरूर मायक्रोफोन शेअर करू. सलामीची जोडी पाहायला मिळते, संदेश आणि संदेश पाटील आणि त्यांच्या समवेत गणेश पाटील ही सलामीची जोडी. गोलंदाजीसाठी दीपक आलेत, पहिलाच कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार हा चौकार आलाय. सुरुवात आगास प्रयास धावसंख्येचा श्री गणेशा सुरुवात इथे पाहायला मिळते ती किंग्स ऑफ किंग्स प्रवीण पाटील संघाची 4 या धावसंख्येने. प्रथमताचं आयुष्याच्या समवेत समालोचन करण्याची संधी आणि भाग्य आमचं उजळलं गेलं. एक नवीन आवाज आमच्या समवेत जोडला गेला, त्याच्या समवेत आम्ही मिळून मिसळून एकत्रितरित्या या सामन्याचं व्यूहरचना जरूर करू. एक धाव कंप्लीट. काय वाटतं आयुष्य या स्पर्धेमध्ये आणि आमच्या बेलापूर नगरीमध्ये प्रथमताच आलाय असं मला वाटतंय आणि आपला आवाज आणि आपल्या आवाजाची छाप आपण सोडली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल 5 या आकड्यावर. पुढचं धावचं समालोचन या 4 चेंडूसाठी नक्कीच आयुष्याला विनंती असेल की आपल्या शुभवाणीने आपण करायची आहे. खरं तर समालोचनाची सुरुवात सर मी 2 वर्ष अगोदरच केलेली आहे, परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये गावाच्या बाहेर समालोचन करण्याचा हा माझा पहिलाच वर्ष आहे आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा सुद्धा समालोचनाच्या माध्यमातून मी कव्हर करत आहे. त्यामुळे एक चांगला अनुभव सुद्धा बऱ्याचशा मोठ्या खेळाडूंचा, ज्यांचं फक्त मी खेळ पाहायचो, ज्यांची फक्त खेळाची रचना मला पाहायला मिळायची, त्यांना आता मात्र माझ्या शब्दांनी मला वर्णन करता येत आहे. हे फार सौभाग्य मानत आहे मी. आणि जी स्पर्धा आपण पाहतात धारावेगाव प्रीमियर लीग, जिथे आपण फक्त विकी भोईर, सचिन नाईक, धीरज भोईर, विशाल भोईर असतील, भावेश नाईक असतील, या खेळाडूंना फक्त अग्रस्थानी पाहत असतो. त्यानंतर असंही दिसून येतं की धारावे गावामध्ये अजून असे फार खेळाडू आहेत की ज्यांच्या माध्यमातून येणारा काळ सुद्धा गाजवला जाईल धारावे गावाच्या नावाने. नक्कीच दीपक ठाकूर, कोण विसरेल कोपर खेळण्याची स्पर्धा, दिघे स्पर्धा, त्यानंतर दीपक ठाकूर हा नावारूपाला आला. धारावे गावाचं नाव त्याने मात्र या पटलावर पाहिलं, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय ठाकम ठोक षटकार संदेश पाटील. जशी स्ट्राईकला संधी मिळाली तसं षटकार ठोकल्याने धावसंख्या मात्र नेऊन ठेवली ती 12 आकड्यावर. एसडी जाई तर उपस्थित जरी असले तरी सुद्धा फटक्यामध्ये ताकद पुरेशी होती आणि त्या ताकदीने मात्र चेंडू सरळ सीमारेषे बाहेर गेला षटकारासाठी. नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तो सक्सेस होण्याच्या वाटचालीमध्ये मोलाचा सहभाग दाखवत असतो आणि तेच प्रयत्न इथे करावे लागतील. एक सामना जिंकलाय, दुसरा विजय प्राप्त करण्यासाठी आणि क्वालिफाय राऊंडमध्ये दाखल होण्यासाठी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स संघ हा प्रयत्नशील असेल आणि तेच प्रयत्न करत असताना सलामीवीर सध्याच्या घडीला इथे प्रभावी ठरत असताना पाहायला मिळत आहेत. दीपक नावाचा गोलंदाज, त्याच्यावर पहिली सुरुवात चौकार, त्यानंतर वंडी, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर जशी संदेशाला मिळाली तसा षटकार आलाय. बरेचसे असे खेळाडू आहेत आयुष, आम्ही सांगू इच्छितो. बेलापूर गावामध्ये एक काल होता, अंडरम नाईटच्या स्पर्धा होत्या, तिथे मात्र आपला एक हिरा आपण गमावला. स्पर्धा जिंकल्यानंतर सँडी म्हणून नावाचा एक खेळाडू होता, त्याला मात्र आपल्यातून काढता पाय. त्यानंतर आपण मच्छिंद्र दादा, तर नक्कीच त्याचेच बंधुराज संदेश खेळत असताना पाहायला मिळतात. हे असे महत्वाचे खेळाडू होते, त्यांना आम्ही फक्त पाहण्यासाठी जात होतो. फक्त एका दिवशी आम्ही पेन हातात घेतला आणि त्यानंतर माईकला देखील आम्ही स्पर्श केला. त्यानंतर पुन्हा एकदा माईकला मागे वळून पाहिलं नाहीये. इथे मिस फील्ड होतीये आणि इथे हा चौकार धारावे गावाने काय दिलं नाही क्रिकेट क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावर आखाती देशामध्ये आपल्या नवी मुंबईतील धारावे गावचा हिरा नुकताच चमकला. ISPL मध्ये विकी भोईर, त्याचा खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 4 ने वाढेल. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 16. शेवटचा चेंडू हा देखील भिरकावायचा होता, घुटना टेक, परंतु कनेक्शन व्यवस्थित झालं नाहीये आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल. एका षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 17. चांगली रणनीती उभारली गेली आहे. धावगती चांगली प्राप्त करत असताना पाहायला मिळते प्रथमतः फलंदाजी करत असताना किंग्स ऑफ किंग्स प्रवीण पाटील संघ.
सर विकी भोईरचा जसा तुम्ही चांगला उल्लेख केला असेल तरी सुद्धा दुसऱ्या संघामध्ये असणारे आयकॉन खेळाडू भावेश नाईकला विसरून चालणार नाही. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीने असं प्रभावित करून सोडलेलं आहे की जिथे मात्र विकी भोईर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याचशा व्यावसायिक संघांमध्ये आपलं नाव कमवत असतात, त्याच पद्धतीने आता भावेश सुद्धा एक बऱ्याच मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपलं नाव कमवताना दिसत असतात. भिवंडीमध्ये असणारी अंडर 24ची जी मागच्या वर्षी झालेली स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना ती स्पर्धा सुद्धा आपल्या नावावर कोरली होती या खेळाडूने. त्यामुळे एक चांगला खेळाडू आहे. कमी वयामध्ये असला तरी सुद्धा एक बराचसा मोठा दांडगा अनुभव भावेश नाईककडे सुद्धा आहे. तर नक्कीच आपण पाहतोय दोन्ही जे आयकॉन प्लेयर आहेत ते दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि इथे बिग बॅटल पाहायला मिळेल. परंतु आपण काहीतरी या स्पर्धेमध्ये गमावले असं मला वाटतंय. सचिन नाईक सारखा चेहरा इथे मात्र आजच्या या प्रीमियर लीगमध्ये दिसत नाही आहे. कारण मी जेव्हा या पूर्ण आयकॉनची संघांची लिस्ट संघ मालकांची पाहिली सचिन नाईक नव्हते. इथे मात्र मूर्त्या घडवल्या गेल्या परंतु त्या मागचा मूर्तिकार ह्या 2025 स्पर्धेमध्ये नाही आहे. कुठेतरी मिस करतोय सचिन नाईक यांना आपण, कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ आपला विजय स्थापित करत असतो. कित्येक या स्पर्धेवर नाव कोरण्याचं काम हे सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखालून हे घडणारे त्यांची जडणघडण होणारे खेळाडू आहेत. पुढचं चेंडू इथे पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच चेंडूवर प्रहार केलाय. इथून मात्र घुटना टेक तमाशा देख. सुरुवात जशी पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूला झाली तशी मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना येतो ह्या देखना स्टोक चौकार. चांगली रणनीती इथे पाहायला मिळते. ठाक्कम ठोक फलंदाजी पाहायला मिळते. 17 आल्या त्यानंतर चौकार. आता मोह आवरला नव्हता परंतु सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आहे तो फलंदाज संदेश, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आले आहेत, 2 सिंगल. एकूण धावसंख्येचा विचार केला वैयक्तिकरित्या खेळत असताना 16 या धावसंख्येचं महत्वाचं योगदान. एकूण धावसंख्या 22 वर जरूर पोहोचली गेली आहे. गणेश पाटील 1 चौकाराच्या साह्याने 6 या धावसंख्येवर करतोय. जर आपण पाहिलं आयुष, जर इथे मात्र पाया मजबूत झाला तर मात्र कलश उभारण्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही आहे. परंतु जी मधल्या घडीची जडणघडण आहे ती देखील महत्वाची असते. जी आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये आत्माराम स्मृती संघ पूर्णपणे बॅकफुटवर चालला होता परंतु तिसरं षटक हाताळलं त्या गोलंदाजाने. त्यानंतर 3 धावा दिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. कामेश नाईक सारखा स्फोटक फलंदाज होता, त्याची विकेट मिळवली आणि पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. हेच क्रिकेटचं रहस्य या धारावे गावच्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नवनवीन खेळाडू आपली गुणवत्ता प्रस्थापित करत असतात. ते प्रस्थापित करत असताना पुन्हा एकदा 100% एफर्ट दिलंय. हरकत नाहीये, प्रयत्न चांगला होता. मिळते सिंगल. धावसंख्या इकडे वाढेल, जाऊन पोचली ती 23 या आकड्यावर. 23 लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते. हॅलो, खरं तर हेच साध्य केले या धारावी प्रीमियर लीगने. कारण मग सकाळच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जेव्हा विकी भोईर समवेत मी काहीशी चर्चा करत होतो तेव्हा त्यांनी कळवलं होतं की जेव्हा आम्ही काहीसे व्यावसायिक सामने खेळण्यासाठी बाहेर जातो तेव्हा आमची पूर्तता करण्यासाठी दुसरे खेळाडू असायला हवेत. आणि ते खेळाडू मिळतील कुठून? तर जेव्हा अशा मोठ्या स्टेजवर जेव्हा त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहील तेव्हाच आम्हाला कळेल की हे खेळाडू या परिस्थितीमध्ये चांगली खेळी करू शकतात. त्यामुळे आम्हाला सुटकेचा श्वास सोडता येईल की आम्ही एखाद्या चांगल्या रीतीने आमच्या व्यावसायिक क्रिकेटकडे लक्ष देऊन आपल्या गावाचं क्रिकेट दुसऱ्या खेळाडूंकडे सुपूर्द करता येईल. तर नक्कीच म्हणजे आम्ही व्यावसायिक खेळाडू असलो जरी आम्ही परदेशाची वारी केली तरी देखील इथे आपल्या नवी मुंबईमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये आमच्या गावाचा नावाचा दबदबा हा कायमस्वरूपी राहणं गरजेचं आहे. हाच प्रयत्न महेंद्र नाईक साहेबांनी इथे मात्र पाहिलाय आणि तेच स्वप्न साकारत असताना या पर्वामध्ये आपण पाहतोय एक उत्तम दर्जाचा खेळ करत असताना सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. चेंडू चाललाय गोशंकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचली जाते ती 25. कुठेतरी धावसंख्येला फुल स्टॉप देण्याचं इथे काम केलं गेलं, आला घातला गेलाय. कारण पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकातील सुरुवातीला 4 आल्या, त्यानंतरच्या 4 चेंडूवर आल्या त्या फक्त 4. एकूण या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये 8 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 25 लॉस ऑफ 0 विकेट्स.
परंतु इथे मैदानामध्ये संदेश नावाचं वादळ आहे. त्या वादळाला शांत करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं असेल. आता सध्याच्या घडीला फक्त या स्पर्धेवर या शेवटच्या सामन्यावर या दुसऱ्या दिवसातील नाव सोडलंय ते संदेश पाटील याने. षटकार आणि षटक संपलंय ते दुसरं. 2 षटकाखेरीज धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 31. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा धारावेगाव प्रीमियर लीग 2025. जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. चला जाऊया मैदानाकडे. चांगली इथे मात्र पाया मजबूत करण्याचा प्रयत्न सलामीवीरांनी केलाय. गणेश पाटील आणि संदेश पाटील यांच्या माध्यमातून खेळ साकारला जातोय. प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग्स इथे मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. सहज आणि सोपा फटका खेळून काढला होता. दूरवरून क्षेत्ररक्षक जाईल परंतु चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे मात्र रोनक नाईक गोलंदाजीसाठी आणि 1 या धावसंख्येने धावफलकावर धावा पाहायला मिळते त्या 32. 60 ते 65 धावा. विकी भोईर म्हटला होता की आम्हाला जास्तीत जास्त धावा काढायच्या आहेत, कारण जरी आम्ही शेवटच्या क्षणाला सामना गमावला तरी देखील रन रेट आमचा चांगला आहे. त्यामुळे आम्हाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्याच्या अपेक्षा या मजबूत करण्यासाठी जास्त धावा काढून इथे मात्र विजयाचं स्वप्न जरूर आम्ही सजवू. परंतु जरी शेवटच्या क्षणाला इथे सामना गमवावा लागला तरी देखील काही हरकत नसेल. फक्त आमचं एकच लक्ष आहे ते मात्र क्वालिफाय होण्याचं. धावसंख्या 1 ने वाढेल 33. तिसऱ्या षटकानंतर कुठेतरी सावध पवित्रा स्वीकारलाय की काय पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमकता पाहायला मिळाली, परंतु इथे त्याच आक्रमकतेने फलंदाजी करत असताना भिरकावलेला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दुर्दैव फलंदाजाचा आणि सदैव गोलंदाजाचा फटका जरूर आला होता परंतु मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोचली ती 34. 34 धावसंख्या धावफलकावर आहेत आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. परंतु जो रन रेट आतापर्यंत या फलंदाजांनी आपल्या संघासाठी प्रस्थापित केलेला आहे, एक चांगला रन रेट सुद्धा पाहायला मिळत आहे. स्पंच केलेला आहे पॉइंटच्या दिशेने. चेंडू पाहता पाहता बघता बघता गाठेल सीमारेषा आणि पंचांचा इशारा येईल की हा असेल चौकार. डीजे केलेत. कालच्या दिवसामध्ये अशी माहिती रोनक तांडेल आमचे गुणलेखक, आणि गुणलेखक हा असतो समालोचकाच्या पाठीचा कणा आणि चांगला गुणलेखन कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही समवेत सहभाग घेतलाय आणि तेच रोनक तांडेल कराबेगावचे सुपुत्र उत्तमरित्या या स्पर्धेमध्ये गुणलेखन करत असताना पाहायला मिळतात. चेंडू मात्र आता पाहायला मिळतोय तो ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू हवांतरचा पाहायला मिळतोय. काहीसं दडपण, कारण या गोलंदाजाला माहिती आहे मी काल 2 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स केली. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. समोर फलंदाज वेगळा होता, हा फलंदाज वेगळा आहे. या फलंदाजाने सध्याच्या घडीला धुमाकूल घातलाय, त्याला शांत करायचं आहे आणि शांत करत असताना वारंवार इथे मात्र डोक्याचा वापर करून गोलंदाजी केली जाते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणं हा एकच लक्ष या गोलंदाजाने सध्याच्या घडीला ठेवलंय. या षटकातील विचार केला तर 5 चेंडू फेकलेत, 1 चौकार वगळता फक्त सिंगल पाहायला मिळाली आणि कोणताही डॉट बॉल हा मात्र आला नाहीये. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 30 गोलंदाज पाहायला मिळतोय तो रोनक नाईक. खोलवर पद्धतीचा चेंडू, हा अपकमिंग यंगस्टार नक्कीच पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होत होता, परंतु दोघांनी एकमेकांना रोखलं, सावरलं. हेच महत्वाचं असतं या क्रिकेटमध्ये. आणि वारंवार रंग बदलणारा खेळ जरूर आपण क्रिकेटचा पाहतो. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 41 या आकड्यावर. यस डी जाई. परंतु त्यानंतर एक युवा खेळाडू, आणि सर मला सांगायला आवडेल की सकाळपासून जे सामने आपण कव्हर करत आहोत त्या सामन्यांमध्ये जे संघ आपण खेळताना पाहिले, प्रत्येक संघामध्ये एखादा तरी असा युवा खेळाडू आहे की ज्याने संपूर्ण सामन्यामध्ये प्रभाव जरूर निर्माण केलेला आहे. तो धीरज भोईरचा संघ असो, तो विकी भोईरचा संघ असो, तो भावेश नाईकचा संघ असो, अथवा आपण यतीश 11 संघाला पाहिलं, मनोहर ग्रुपचा कामेश नाईकचा तो आपण संघ पाहिला. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये एक एक तरी असा युवा खेळाडू आहेच की जो या क्रिकेटच्या खेळामध्ये आपलं नाव मात्र गाजवण्यासाठी उतरलेला आहे आणि चांगलं प्रदर्शन सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. गाव म्हटलं, गावाची प्रीमियर लीग म्हटली की 11च्या 11 खेळाडू. इथे मात्र मिसकम्युनिकेशन झालंय. अंपायर धाव नसेल याची आपण दखल घ्या. नक्कीच चांगला उल्लेख आयुष आपण करत होतात की एक एक खेळाडू हा चांगला निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. परंतु गाव प्रीमियर लीग म्हटली की हा दांडगा अनुभव. ह्यामध्ये सर्वच खेळाडू हे मात्र कधीच टॉप लेवलचे नसतात. 11 खेळाडूंमध्ये 4 ते 5 खेळाडू असतात जे रेग्युलर क्रिकेट खेळतात आणि बाकीचे खेळाडू आपल्या गावाचे हाऊस म्हणून खेळ करण्यासाठी येत असतात. कुठेतरी मला देखील या मैदानावर उतरायचं आहे. रन नसेल आयोजकांच्या मार्फत कळवण्यात येते. स्ट्राईक एकदाच सोडणं गरजेचं आहे. तर धीरज भोईर चला कामेश नाईक, धीरज भोईर आपण जरा पंचांची सल्ला मसलत करायचा आहे. चला डिसिजन पेंडिंग असेल आणि या स्पर्धेचे आयोजकाच्या भूमिकेतले आपले धीरज भोईर मिस्टर 360 आणि त्यांच्या समेत पंच देखील सल्ला मसलत करतील.
सोडले त्यांनी. जर तू जागे उभा राहते ना तर धाव नसती दिली. धीरज धाव आहे तशी. जर तू जागे उभा राहते ना, ह्यो धावत जाते ना तर नाही दिली असती. हा. धाव देवालाच लागेल. एक कंप्लीट जाऊन दुसऱ्याला तो ट्राय करत होता. अंपायर 2 धावा कंप्लीट असतील, कारण दुसरा फलंदाज प्रथमतः प्रयत्न करत होता. क्रीज सोडली होती, त्या कारणामुळे इथे आयोजकांच्या माध्यमातून कळवण्यात आले. तर सामन्याला सुरुवात. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावानंतर हा 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमा रशी पलीकडे. हा संदेशाच्या बॅटमधून देखना स्टोक चौकार. एसडी जाऊया मैदानाकडे. इथे मात्र चांगला प्रयत्न चालू आहे संदेश पाटील. इथे मात्र पाहावं लागेल. व्हाईट बॉल उंच उचली घेणारा दंडित केलं जातंय. भावेश नाईक गोलंदाजीवर स्वार होत असताना एक अष्टपैलू खेळाडू जरूर पाहायला मिळतोय. 1 बाउन्सचा इशारा जरूर आलाय. 1 फॉर दी ओव्हर असं दंडित देखील केलं. धावसंख्या 48. 48 धावा. 14 षटक प्रगतीपथावर. आता मात्र ब्लॉक हॉल. इथे मात्र स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु स्टेट द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 2 ने वाढत असताना अर्धशतक कंप्लीट झालंय. प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. इथून अजून उर्वरित या इनिंगचे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. वैयक्तिक 39 या धावसंख्येवर खेळतोय संदेश पाटील. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. स्टेट द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचं प्रयत्न होत असताना फलंदाज होईल बाद. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा धावचीच्या माध्यमातून गणेश पाटील. बॅक टू द डग आउट.
तर 51 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या पार्टनरशिप साठी. 51 धावांची पार्टनरशिप जरूर पाहायला मिळते. प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग संघ उच्च दर्जाचा क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळते. आता मात्र ISPL चा उत्कृष्ट गोलंदाज शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 14 भिरकावलाय, चेंडू चाललाय आर पार सीमा रेषेपलीकडे, षटकार. षटकामध्ये 17, त्यानंतर 14, त्यानंतर 10 आणि आता पुन्हा एकदा 16 धावा. आणि वैयक्तिक आपण विचार केला 46 या धावसंख्येवर खेळतोय फलंदाज संदेश पाटील. सलामीला आल्यानंतर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला सार्थ ठरत असताना संदेश पाटील वैयक्तिक 46 आणि अर्धशतकी खेळी. या स्पर्धेतील क्रमांकाची पहिली पाहायला मिळेल का, परंतु नॉन स्ट्राईक एंडला आहे. 5व्या षटकासाठी गोलंदाज चला संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 57 आणि एकट्याच्या 46. वाह क्या बात आहे. गोलंदाज समित आलाय. नव्या युगाची नवी नावं सोडून दिलाय. पहिला आव्हान तर दडपण का नसावं, कारण मोठा खेळाडू जेव्हा सामोरा येतो तेव्हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयास जरूर केला गेला. अव्वंतर चेंडू, त्यानंतर एक धावेमध्ये भर. संघाची धावसंख्या 58, 58, लॉस ऑफ 1 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग त्यांच्या विरोधात आपण पाहतोय माही मिस्टी 11 हा संघ. एका बाजूला विकी भोईर, एका बाजूला भावेश नाईक. 2 सामने जिंकलेला भावेश नाईक आणि 1 सामना पराभव, 1 सामना जिंकलेला विकी भोईर. दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न चालू आहे, परंतु विकी आलाय आणि विकीने ठोकलाय. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना षटकार. एक वेगळाच ऊर्जा निर्माण करणारा हा स्पर्धा जरूर असा उल्लेख विकीच्या माध्यमातून सांगलं गेलं. पुन्हा एकदा आता नामी संधी आहे झेल टिपण्याची. आणि इथे काय घडलंय, कॅचेस विन द मॅचेस. तसेच उद्योगपती आनंदजी म्हात्रे साहेब यांचं देखील या आपल्या दारवेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत असेल. कॅच सोडली आणि कॅचचा इथे मात्र कर्ज मात्र अंगावर झेलत असताना पाहायला मिळतो तो माही मिस्ट्री 11 संघ. धावसंख्या अर्धशतकी खेळी होईल अशी अपेक्षा जरूर इथे प्रेक्षकांना आपल्या गावाला लागली आहे. परंतु संदेश हसतायत की मला नॉन स्ट्राईकवर उभं केलंय, संधी मिळेल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. कारण विक्की सारखा फलंदाज ठाकमटोक फलंदाजी करतोय. धावसंख्या आतापर्यंत 72, 72.
कार्पेटच्या साह्याने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अखेर काल बऱ्याच काळानंतर अर्धशतक कंप्लीट करण्याची नामी संधी आली आहे. संदेशची केली आतापर्यंत जी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 46 झाल्यात, 50 होतील का आणि पहिलं अर्धशतक आपल्या नावावर करेल का संदेश पाटील. ठोकलाय, मिस टायमिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचं प्रयत्न धुवून आल्यात आणि 2 धावांपासून फक्त वंचित. चांगला प्रयत्न केलाय. शेवटचा चेंडू आणि अर्धशतकापासून फक्त 2 धावेंपासून वंचित आहे. संदेश पाटील 48 वर खेळतोय. दम का लागणार नाहीये. या उन्हाच्या दाट छायेमध्ये फलंदाजी करायची आहे, परंतु एक टर्निंग पॉइंट प्लस पॉइंट आहे. फलंदाजी करणाऱ्या एंड कडे सावली आली आहे. चला, शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. सलामीला आल्यानंतर अजून देखील या खेळपट्टीवर प्रेम करत असताना अर्धशतकापासून 2 धावा वंचित. शेवटचा चेंडू हुकलाय. एक धाव कंप्लीट जरूर झाली आहे आणि दुसरी धाव, परंतु हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 49 धावांचं वैयक्तिक खेळी करणारा संदेश पाटील. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 76 आणि 77 धावसंख्येचा असेल टार्गेट. कुणी कुठे जाऊ नका, पाहत राहा DGPL 2025 हा थरार SD चा. तर चला लगेच सलामीची जोडी पाठवा. माही मिस्टी 11 भावेश नाईक. लगेच सलामीची जोडी एक मोठं आव्हान आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग संघासाठी. महत्वाचं योगदान 49 धावसंख्येचा अफलातून फलंदाजीचा नजराणा पाहायला मिळाला संदेश पाटील याच्या माध्यमातून. त्यानंतर विकी भोईर दमखम दाखवली आणि गणेश पाटील यांनी देखील साथ चांगली दिली. या तिन्ही फलंदाजांनी कारनामा केला. 77-76 धावसंख्येचा
30 चेंडू आणि 77 धावसंख्येची आवश्यकता. प्रतिउत्तर देणं गरजेचं असेल, कारण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये महिरा मिस्ट्री संघाने एकही सामना गमावलेला नाही आहे आणि आता त्यांच्यावर जबाबदारी असेल सलगचा 3रा विजय. इथे मात्र आपण पाहिलं या स्पर्धेतील प्राप्त केलं आपल्या नावावर द्वित 11 या संघाने. प्रथमतः या संघ मालकाने या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं आणि आयकॉन म्हणून धीरज भोईर याची निवड केली आणि त्या निवड केल्यानंतर सफल ठरवत असताना स्वतःवर जबाबदारी स्वीकारली. स्वतःने जरी गोलंदाजी नाही केली, फलंदाजी नाही केली, परंतु जी संघाची निवड केली ती मात्र 100% देत असताना पाहायला मिळाली. त्याच कारणामुळे सलग 3 सफलता प्राप्त करणारा एकमेव संघ आताच्या घडीचा आपण पाहतोय द्वित 11. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या गटातील नामी संधी आहे सलगचा 3रा विजय संपादन करण्याची माही मिस्टी या संघाला आणि तीच प्रयत्न इथे करावे लागतील. 77 धावांचा हा प्रयत्न सफलरित्या केला तर मात्र हा या स्पर्धेतील दुसरा संघ ठरेल जो मात्र पराभवाच्या एकाही सामन्यातून दाट छायेमधून प्रवास केलेला नसेल. सलामीची जोडी गुरुनाथ आणि स्वीकार. 77 धावांचा भलं मोठं डोंगर फोडण्यासाठी इथे मात्र बॅट हातात घेऊन आलेला गुरुनाथ आणि स्वीकार गोलंदाजच्या मार्कवर पाहायला मिळेल. मंगेश पाटील आकुडबेचा बॉल भिरकावलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा जशास तसं उत्तर देणारा हा येतोय चौकार. एका बाजूला फलंदाज दोघांचा खेळ माहिती आहे तरी देखील सध्याच्या घडीला या 77 धावांच्या लक्ष्याला सामोरं जात असताना पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व फलंदाजी करणारा गुरुनाथ पाहायला मिळतोय. हा देखील देखना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू चाललाय चौकार षटकार आणि हा येतोय चौकार. कमतरता भासू देणार नाहीये. भले आव्हान असू द्या 77 धावसंख्येचं, परंतु त्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे दाखवून देत असताना पाहायला मिळते. का आम्ही मागचे 2 सामने जिंकलेत. माही मिस्ट्री 11 काहीसा अडथळा इथे मात्र निर्माण झालाय. चला पहिल्या 3 चेंडूवर वर्चस्व गाजवलाय. पुढचे 3 चेंडू या P1च्या पहिल्या षटकातले कोणाच्या खात्यात जातील. पुन्हा एकदा बेल्स पडली गेली. काहीतरी विचित्र या सामन्यामध्ये होत असताना पाहायला मिळते. .4 ची सरासरी इथून गाठायची आहे. येणाऱ्या चेंडूंमध्ये गरज होती का ट्रान्स चेंज करायची. सरळ बॅटने फटके येत होते परंतु वेगळा निर्णय आणि इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त असं म्हणायला हरकत नाहीये. धराचा कुलूप लावला परंतु त्या लॉकला चावी लावण्याचं विसरलं. दरवाजा उघडा आणि इथे चोर चोरी करून गेलाय. त्रिफला उद्ध्वस्त फलंदाज बाद.
ते मात्र चांगली सुरुवात होत असताना पहिले 3 चेंडूमध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर कुठेतरी आपल्या फलंदाजीला पुढे नेण्याचं काम करणं गरजेचं होतं गुरुनाथ यांना. परंतु 3 चेंडूंमध्ये धावा आल्या त्यानंतर मोह आवरला नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये त्रिफला उद्ध्वस्त झाला. नवीन फलंदाज वन डाऊनच्या माध्यमातून समित आलाय. पहिल्या षटकातील शेवटची 2 चेंडू शिल्लक. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. बाय वन गेट वन फ्री. 2 धावांचं बोनस मिळालंय. कुठेतरी गोलंदाजाच्या मनामध्ये आलं होतं मागच्या चेंडूवर समोरून मी त्रिफला उद्ध्वस्त केला, आता नवीन फलंदाज आलाय याचा मागून चोरी करतो. परंतु चोरी करत असताना इथे मात्र धावा गमवाव्या लागल्यात. 2 धावांनी धावफलक 16 या आकड्यावर पोहोचलाय. 77 धावसंख्येचा टार्गेट. शॉर्ट बॉल त्याला फ्लिक केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्लिअर करत असताना वन बाउन्स फलंदाज समितीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. धावसंख्येत 1 ने भरणा. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावर. महागडे षटक आणि शेवटचं या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. जसं पहिल्या चेंडूवर मात्र आपण पाहिलं की हा फलंदाज आल्यानंतर मनामध्ये आणलं होतं की मागून चोरी करायची आहे आणि आता चोरी करण्यामध्ये सफलता प्राप्त. समितला देखील पाठवलं डगआउटच्या दिशेने. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 22. च्या मोबदल्यात पहिल्या षटकानंतर धावा जरूर या षटकामध्ये आल्या, परंतु 2 महत्वाची विकेट देखील गोलंदाज मंगेश याने बलकावले. मागच्या सामन्याचा हिरो ज्या वेळेला आपण प्रवीण पाटील किंग्स ऑफ किंग संघ खेळत होता त्यावेळेला फक्त 4 धावा देऊन 1 विकेट बलकावलं होतं. परंतु ते सत्र होतं सकाळचं आणि आता मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा खर्च होत असताना पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि आतापर्यंत धावसंख्येची आवश्यकता आहे ती अब तक 56. नवीन फलंदाज आलाय बिपिन. कुलदीप भोईर आलाय. 14.00 ची सरासरी गाठायची आहे. सुरुवात मात्र पाया चांगला रचलाय, परंतु इथे कलश चढवण कोणाचा. आल्या आल्या इथून मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला स्वीकार इथून स्वीकारत असताना षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजावर प्रतिहल्ले चालू केले. पहिल्या सत्रामध्ये जरूर धावा आल्या, त्यानंतर त्या धावांचं आव्हान स्वीकारत असताना पाहायला मिळतोय तो माही मिस्टी 11 संघ सडेटून उत्तर देत असताना आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावर. आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते उत्तम दर्जाचं, परंतु पाहावं लागेल इथे मात्र पंचांनी घोषित केला षटकार आहे. सलगचा हा दुसरा आणि धावसंख्या धावफलकावर
33 आणि 500 रुपयाचा मानकरी देखील असेल तो स्वीकार. यस डीजे. फलंदाजांचा भरणा असलेला संघ पाहायला मिळतोय. सलामीला आल्यानंतर एका षटकाची वाट पाहिली आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाजाची आतापर्यंत लावलेली वाट पाहायला मिळते. 2 आले, तिसरा येईल का? आणि पाहता पाहता 2 षटकारानंतर हा येतोय देखना स्ट्रोक चौकार. अजून देखील 39 धावसंख्येची आवश्यकता. जवळजवळ अर्धा पल्ला गाठलाय. त्या म्हणजे 10 चेंडूमध्ये 38 आल्यात. 10 चेंडूंमध्ये 38 आल्यात. हा आव्हान तर म्हणजे 10 चेंडूमध्ये 39 झाल्या. काहीतरी दडपणाखाली मला असं वाटतं संदेश पाटीलची खेळी इथे निकामी होईल की काय, कारण या पद्धतीची गोलंदाजी झाली, फटकेबाजी झाली तर तिसरा विजय प्राप्त करण्यापासून माहिरा मिस्ट्री संघाला दूर उभारला जाणार नाहीये. सहज फटका सजवला जातोय आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. विचार केला रन रेटचा तर 15च्या वरती होता, परंतु आता 10.32 वर आलाय. होत्याच नव्हतं, इथे मात्र होत असताना पाहायला मिळतंय. हा देखील चेंडू चाललाय परंतु मिळेल ती फक्त सिंगल. म्हणूनच रोनक म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता, तर तो क्रिकेटचा. कधी पारडं जड झालं ते गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, कधी फलंदाजी, परंतु सध्या फलंदाजी करणारा संघ भावी ठरलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46, येणारे चेंडू 18, आवश्यकता असेल ती 31. एस डी चे. अठरा चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. रफ्तार का सौदागर इथे मात्र मिस्टर ISPL विकी भोईर दाखल झाले गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू डॉट आणि 12 चेंडू नंतर 13वा चेंडू डॉट आलाय, म्हणजे पहिल्या 12 चेंडू मध्ये एकही डॉट बॉल आला नव्हता. ब्लॉक हॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. डॉट बॉल क्रमांक 2. टर्निंग पॉइंट सामन्याचा कोणता असेल तर विकी भोईरचा जरूर ठरू शकतो. ही जर मिडल ओव्हर गेली तर मात्र 18 चेंडू 31चं समीकरण 12 चेंडू 31 वर येईल, परंतु इथे 4 ते 5 धावा जरी आल्या तर मात्र शेवटच्या क्षणाला रंगत जमा होईल. सन्मान दिलाय, परंतु इथे चेंडू हवेमधून क्षेत्ररक्षकाच्या ओंजळीमध्ये बसलाय. बिपिन याचा खेळ आलाय संपुष्टात. शून्याचा चष्मा घालून बिपिन बॅक टू द डगआउट. एस डी जे.
पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 डॉट, त्यानंतर विकेट. कम बॅक करून देणारं षटक असेल प्रवीण पाडे, किंग्स ऑफ किंग्स या संघासाठी आयकॉन प्लेयर. इथे मात्र विश्वासार्थ ठरवत असताना विकी भोईर पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 46 आले असलं तरी काय झालं, तिसरं षटक माझ्या हातात आहे, तिथे मी पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं करून दाखवेन. नवीन फलंदाज सोहेल नाईक आलाय. डावखुरा त्याचा फलंदाज. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 रफ्तार का सौदागर विकी भोईर. 4 डॉट आल्यात. थोडीशी डोकेदुखी इथून वाढेल की काय. पहिलं मिडन ओव्हर इथे पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. गोलंदाज चेंडू फेकतोय, फलंदाज बॅट फिरवतोय, परंतु चेंडू आणि बॅटचं मिलन कुठेही होताना दिसत नाहीये. 5 चेंडूमध्ये 0 धावसंख्येने विकेट बळकावली आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट हा ठरणारा षटक असेल का, कारण दोन्ही संघाला इथे विजय संपादन करण्याची नामी संधी आहे, गरज आहे. झेल हवेमध्ये आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मिडन 2 विकेट. पहिलं मिडन ओव्हर फेकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं विकी भोईर. 18-31 समीकरण आता येऊन ठेपलंय. 12 चेंडू 31 या धावसंख्येवर. यस विजयी. ती 30ची होती, तिला आता मिडन ओव्हर फेकल्यानंतर विकी भोईरने करून दिले कमबॅक. आणि आता पूर्ण जबाबदारी विष्णू शर्मा याच्या डोक्यावर असेल, कारण विकीने करून दाखवलंय आपल्याला करायचं आहे. दिलेली जबाबदारी स्वीकारत असताना सार्थ ठरवायचं आहे. आपल्या संघाला दुसरा विजय प्राप्त करून टेबल टॉप मध्ये घेऊन जायचं आहे. स्वप्न सजवलं 2 संघांनी, साकार होणार एकाचं. आणि इथून नाण्याच्या 2 बाजू, एकाला पराभव आणि एकाला विजय. दोन्ही संघातले तुंबल महायुद्ध रंगतदार अवस्थेत शेवटच्या क्षणाला जाईल यातील मात्र शंका नसेल, कारण सुरुवातीला 46 आल्या होत्या तेव्हा कुठेतरी वाटलं की सहज आणि सोपा विजय हा माही मिस्ट्री संघ जिंकेल, परंतु विकी भोईरने दाखवलं मी अजून बाकी आहे. आता आलाय 4थ्या षटकासाठी विष्णू शर्मा. ते मात्र चांगला फटका अटॅक आवाज आलाय, चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली फक्त सिंगल. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 30 या धावसंख्येची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. एकाला तिसरा विजय संपादन करायचा आहे, एकाला दुसरा विजय संपादन करायचा आहे. वर्चस्व दोन्ही संघ मालकांचं आहे. इथे जर या फलंदाजाला अशी गोलंदाजी केली तर षटकार नाही तर 8 धावांचा हा मोठा फटका पाहायला मिळेल. षटकाराने प्रस्थापित केलेला हा षटकार धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. अर्धशतक कंप्लीट झालाय, 53 धावा धावफलकावर. कुठेतरी आता दडपण येणाऱ्या कालामध्ये विष्णू शर्मावर असेल. जी गोलंदाजी इथे मात्र विकी भोईरने केली त्याच्यावर पाणी फेडण्याचं काम इथे होईल का, येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. इथे हा देखील खोदून काढलाय ऑफ साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटकारानंतर हा सिंगल म्हणजे पहिले 3 चेंडूमध्ये 8 आले आहेत आणि उर्वरित 9 चेंडूंमध्ये
आवश्यकता असेल ती 23 या धाव संख्येची. सामना कुणी जिंकलेला नाहीये. कधी पारड जड झाले ते फलंदाजी करणाऱ्या संघाचं, तिसऱ्या षटकामध्ये जड झालं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, चौथ्या षटकामध्ये सध्याच्या घडीला 50-50 पाहतोय. अर्ध 50-50% विजय संपादन करण्याची नामी संधी दोन्ही संघाला जरूर पाहायला मिळते. चांगला फटका सजवला गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. इथे मात्र फंबलिंग पाहायला मिळतंय. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, तिसरी धाव येईल का? आणि इथे मात्र रोखलंय. दोन कंप्लीट झाल्यात. आता 8 मध्ये पाहिजे 21. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण गोलंदाजी करणारा संघ या 2 फलंदाजांमधून एखादा विकेट बळकावला तर मात्र आत्मविश्वास वाढेल. गरज आहे आत्मविश्वास वाढवण्याची. जर तो ढासळला तर मात्र पुन्हा उभा करावा लागेल. त्यासाठी विष्णू शर्मा प्रयत्न करतोय. चांगला चेंडू हाताला गेला आणि चेंडू चाललाय गुशांकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल. 7 चेंडू 20 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 46. त्यानंतर मिडन 2 विकेट. त्यानंतर पहिल्या 5 चेंडूंमध्ये आल्या त्या 11 धावा. पुढच्या उर्वरित 7 चेंडूमध्ये 20 धावा. कोणाचा विजय इथे मात्र होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू विष्णू शर्मा भिरकावलाय, आलाय, टक साऊंड, स्वीट साऊंड देऊन जाईल. 6 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायचं होतं. टॉस उडवला, त्यानंतर स्वप्न सजवलं विकी भोईरने, स्वप्न सजवलं तिसरा सामना जिंकण्याचं भावेश नाईकने. परंतु आता 6 चेंडू 14 ची आवश्यकता. कोणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी आणि कोण या सामन्याचं चित्र पलटून टाकेल यासाठी पाहावं लागेल. गोलंदाज बसवराज पाटील. 6 चेंडू 14 धावा. सलगचा 3 विजय संपादन करणारा द्वीत 11 संघ धीरज भोईर अँड कंपनी क्वालिफाय झाल्यात. त्यानंतर जर हा सामना जिंकला तर माही मिस्ट्री 11 भाविश नाईक अँड कंपनी हा संघ सलगचा 3रा विजय संपादन करणारा या स्पर्धेतील दुसरा संघ असेल. गेम ऑन. 6 चेंडू 14 धावसंख्येची आवश्यकता. बसुराज झालाय सज्ज, भिरकावलाय. भावेश है तो मुमकिन है. पहिला षटकार एसडी जाईल. चेंडू 2 धावा. सामना होता कुठे, नेलाय कुठे. 4 चेंडू 2 धावा. भिरकावलाय. विजयाचा षटकार ठोकलाय. ठाकम ठोक. सलगचा 3रा विजय संपादन करणारा भावेश नाईक ठरलाय दुसरा कर्णधार.
हार्दिक अभिनंदन. 500 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय भावेश नाईक. आणि पहिल्या इनिंग मध्ये स्वीकार देखील 500 रुपयाचा पारितोषिक. भावेश नाईकला 1000, स्वीकारला 500. सलगचे 2 मारल्यात म्हणजे एकाला 500 आणि एकाला 1000. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना संपुष्टात देखील आलाय. मला इथे समालोचन करण्याची संधी धीरज भोईर यांनी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतोय.